तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करतो की सगळे व्यवस्थित असतील आणि बरे असतील. पुढेही असेच बरे आणि तंदुरुस्त राहा. पुन्हा एकदा तुमचं बैठक रिव्ह्यूजवर स्वागत आहे. आज आपण घेऊन आलेलो आहोत 15 जुलैचा एपिसोड, लग्नानंतर होईलच प्रेमचा. तर एपिसोडच्या सुरुवातीला कालचाच थोडा शेवटचा सीन दाखवला आहे, कालच्या एपिसोडचाच, की काव्य आणि पार्थ बोलत असतात. काव्य जरा इमोशनल झालेली असते आणि हे सगळं रम्या ऐकत असते, कारण पार्थनी फोन चालूच ठेवलेला असतो, त्यांनी कट करायचा विसरलेला असतो. आणि काव्या ऑफिसच्या म्हणल्यापेक्षा त्या केबिनच्या बाहेर थांबून सगळं ऐकत असते फोनवर. आणि ह्या दोघांचं सगळं चालू असतं की पहिलं काव्याने त्रास दिला पार्थला, पार्थ पहिलं सगळं सहन करून घेत होता आणि आता तीच परिस्थिती काव्यावर पण आलेली आहे. म्हणून काव्य म्हणते की मी रागवलेली नाही तुमच्यावर, पण मला खूप वाईट वाटतंय. असं तसं हे सगळं खूप एक चालतं. त्यानंतर फोन कट करते रम्या आणि म्हणते ही तर खूप चांगली बातमी आहे, हे पहिलं आईला दिली पाहिजे. नंतर वसुहत्याचं सीन दाखवलं आहे की वसुहत्या हळूहळू उडी मारत मारत जिन्यावरून खाली येत असते. तिचा पाय खूप दुखत असतो तरीही खाली येत असते. तेवढ्यात रम्याचा फोन येतो. तर वसुहत्याला वाटतं की हिने नक्कीच काम केलं आहे का विचारायला फोन केला असणार आहे. आणि म्हणते हिला काय जातं तिथं AC मध्ये ऑफिसमध्ये बसून विचारायला की सारखं काम झालं नाही झालं. ती रम्या सारखं सारखं फोन करत असते, पण वसुहत्या कट करते आणि तसंच एक एक पायावर लंगडत लंगडत जाते आणि म्हणते हे कसंही माझ्या मुलीसाठी काम केलंच पाहिजे. तर मंडळी, ह्याच्यामध्ये असं दाखवलं की आत्याला तिच्या मुलीबद्दल किती काळजी आहे, पण चुकीची काळजी आहे तिच्याबद्दल हे सिरियलमध्ये कुठल्याच दाखवत नाही की कसं वागलं पाहिजे नेमकं एका आईनी आणि तिच्या मुलीनी. आता हे दोघंही त्यांच्या अपोजिटलाच आहेत ना, किती काही झालं तर सगळ्या घरातल्या. कारण पार्थसोबत लग्न नाही झालं, नाहीतर आधी सगळे चांगलेच होते ना. मग हा द्वेष असा नाही ठेवला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगू शकता. त्यानंतर जीवा आणि नंदिनीचं सीन दाखवलं आहे की नंदिनी आश्रमच्या बाहेर थांबलेली असते समुद्राकडे बघत. तेवढ्यात जीवा मागणं येतो आणि त्यांनी एक कविता लिहिलेली असते नंदिनीसाठी, तीच यासाठी म्हणतो. आणि हा सीन खूपच ओढला गेला आहे मंडळी. तुम्हाला तर माहितीच, टी व्ही सिरियलवाले सीन वाढायला किती काय म्हणतात कष्ट करतात आणि खूप सीन वाढवतात. मग तो कॅमेरा गोल गोल फिरतो, इकडं एकदा तिकडं एकदा, असं सगळं दाखवलं ते. आणि शेवटला विचारतो की काय म्हणजे उत्तर देणार आहेस, काही बोलणार आहेस का नाही, जीवा असं नंदिनीला म्हणतो. तर नंदिनी म्हणते तुमची अजून अपेक्षा आहे मी बोलावं, तुमची इच्छा आहे. तर जीवा म्हणतो हो आहे, का असं उत्तर देणं माझं साहजिक आहे की तू द्यावं उत्तर. उत्तर म्हणजे असं डिरेक्टली नाही, पण बोलावं, तुझ्या मनातलं काय काय आहे ते सगळं हलकं होऊन माझ्यासमोर बोल. तर नंदी म्हणते की ठीक आहे मी बोलेल, पण आत्ता इथे नाही, आपण दोघं रात्री डिनरला जाऊया, तुम्ही याचाल माझ्यासोबत डिनरला. तर जीवा म्हणतो हो हो नक्की, का नाही, मी तुझी वाट बघेल. आणि रात्र पण कधी होते आता असं झालं आहे मला. आणि तो तिथून निघून जातो. पण नंदिनीचा चेहरा लगेच असा बदललेला दिसतो. तर ह्यामागे कळत नाही की हे प्रेमाची नवीन सुरुवात आहे का काय फुल स्टॉप लागणार आहे, हे कळत नाही. कारण आपल्याला मागच्या एपिसोडमध्ये पण असं दाखवलं आहे की 2-3 दिवसाखाली असं दाखवलं आहे एपिसोडमध्ये की पार्थ आणि काव्याचं नाही, पार्थ आणि नंदिनीचं. पार्थ आणि नंदिनी हे डिस्कस करत असतात की आता आपण सही केलीच तर देऊन टाकू ह्यांना डिवोर्स, असं तसं चालू आहे. तर मग तेच कळत नाही की काय नेमकं पार्थच्या तरी मनात काय आहे आणि नंदिनीच्या तर मनात काय आहे. कारण पार्थनी तिकडं विचारलेलं असतं, ते पुढं मी सांगतोच तुम्हाला. आणि नंदिनी इथं म्हणलेलं असतं जीवाला की आपण दोघं डिनरला जाऊया आणि तिथंच बोलूया. तर हा सीन संपतो मंडळी इथं. आणि त्यानंतर परत पार्थ आणि काव्याचा सीन दाखवला आहे. थोडं तेच चालू आहे सिरियलवाल्यांचं, काय आहे की थोडं इकडून तिकडून करून तोच कसं तरी दाखवायचा आणि एक एपिसोड संपवायचा, असं त्यांचं म्हणणं असतं. तर मग परत तोच सीन दाखवला आहे आणि काव्या म्हणते की आपण लहानपणीच चांगले असतो, कट्टी कट्टी लगेच बट्टी बट्टी असं होत राहतं, हे उगाचच मोठे होतो आपण, असं तसं. तर पार्थ म्हणतो कारण लहानपणी आपली घट्ट मैत्री असते, इथं तर काहीच नाही आहे, मैत्री पण नाही आहे आणि प्रेमाचा तर लांब लांबवर विषय नाही. आणि म्हणतो की काव्य प्लीज तुम्ही असं जाऊ नका, नाही तर मला खूप गिल्ट वाटेल. तर काव्य म्हणते गिल्ट तर माझ्यात पण आहे, पण माझं गिल्ट काय आहे की तुमचा क्लायंट आणि माझा वकील एकच निघाला आणि ते तुम्हाला चुकीच्या पद्धतीने कळालं. हे मला तुम्हाला सगळं सविस्तर बसून सांगायचं होतं, ते तुमच्यासमोर चुकीच्या पद्धतीने आलं. त्याबद्दल आय एम सॉरी अँड आय एम ऑलवेज सॉरी फॉर दॅट, असं म्हणते.
तर पार्थ म्हणतो ठीक आहे, मग आता पुढचं काय? तुम्ही एवढं सगळं केलं माझ्यासाठी, आनंदासाठी, पण का तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी केलं? खिचडी बनवली, श्रीखंड हे केलं, सिनेमन कॉफी ऑर्डर केली, पण त्याच्या मागचं तात्पर्य काय? कारण की आपण मित्र नाही आणि प्रेम तर आपल्यात मुळीच नाही. तर काव्या त्याच्यावर म्हणते नाही, असं नाही आहे, आपल्यात अजूनही मैत्री होऊ शकते. कमीत कमी आपल्याकडे जेवढे आता दिवस राहिलेत शिल्लक, त्या ह्याच्यात तरी तुम्ही आनंदी राहावा अशी माझी इच्छा आहे. तर पार्थ म्हणतो ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला येताल का? तर काव्या लगेच खुश होते आणि म्हणते हो हो, मी तुमच्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे. तर मग त्यांचं ते ठरलेलं असतं लाँग ड्राईव्हचं, आणि जीवा आणि नंदिनीचं डिनरचं ठरलेलं असतं. तर हा पण इथं सीन संपतो. त्यानंतर वसू आत्या आणि मानिनीचं सीन दाखवलं आहे की वसू आत्या पळतच बाहेर येते ते एन्व्हलप घेऊन. त्या एन्व्हलपमध्ये काय असतं मंडळी? डिवोर्सचे पेपर्स. ती पळतच घेऊन येते आणि म्हणते माझं नजर किती शार्प आहे, मी तुला सांगितलं आहे, मी कुठल्या पण माणसाला लगेच ओळखू शकते, मी तुला म्हणत होते, असं म्हणजे तावातावात सगळं बोलत असते. मानिनी म्हणते अहो तुम्ही खाली कसं आलात, असं तसं, आणि तुमचा पाय दुखतोय ना, बरं ठीक आहे आलाच आहात तर सांगा आता पटकन काय झालं आहे, असं तसं चालू असतं त्यांचं. तर मानिनी असं म्हणते वसू आत्याला. तेवढ्यातच रम्या येते छत्री घेऊन मधी, आणि ती छत्री ओढली असते तर ते फरशीवर पाणी सांडतं. तर मानिनी म्हणते काय हे असं, मी बाहेर ठेवून येते. तर बाहेर ठेवायला जाते आणि रम्या वसू आत्याला म्हणते हे हे लपो लपो, हे असं काहीच नाही सांगायचं म्हणून, मी तुला नंतर सांगते काय आहे ते. तर ती लपवते एन्व्हलप, आणि नंतर मानिनी येते आणि रम्याला म्हणते काय म्हणत होती तू पार्थचं सांग. तर रम्या म्हणते काय नाही, आपले एक वादव बिल्डर्स म्हणून आहेत, त्यांचं खूप मोठं प्रोजेक्ट आपल्याला भेटलेलं आहे, तेच सांगत होते. तर मानिनी नंतर वसू आत्याला विचारते की तुम्ही काय म्हणत होतात. तर वसू आत्या पण तेच म्हणते मी अजून काय म्हणणार आहे, हेच मनाला खाली आले होते मी, आनंदाची गोष्ट आहे ती. तर हाही सीन इथेच संपतो. नंतर काव्याचा सीन दाखवला आहे परत की ती लिफ्टमधून बाहेर येते आणि तिच्या मैत्रिणीला फोन करते अनिशाला, आणि म्हणते आजच्या रात्री तू एकटीच रिव्हिजन कर, मी जरा बाहेर चालली आहे. तर ती तिकडून विचारत असेल की का कुठं चालली आहे म्हणून. तर काव्या म्हणते पार्थसोबत मी जरा बाहेर चालली आहे, ते मला बाहेर घेऊन चाललं. तर ती तिकडून म्हणते डेटला चालला आहात का, बरं बरं, तू ब्लश करते. ब्लश म्हणजे काय इथं? लाजणं, मंडळी लाजणं. कारण आपले खूप साऱ्या मंडळी म्हणजे काकू मावश्या जे आहेत त्यांना माझी इंग्लिश कळत नसेल, म्हणून मी मराठीमध्ये पण ट्रान्सलेट करतो आहे. तर लाजणं, ब्लश म्हणजे लाजणं. तर ती म्हणते नाही, मी ब्लश वगैरे काही करत नाही आहे, आणि मी फक्त ॲज अ फ्रेंड, म्हणजे फक्त फ्रेंडच्या ह्या नात्याने त्यांच्यासोबत फिरायला चालली आहे. तर तिकडून मग तो पण सीन संपतो. नंतर जीवाचा दाखवला आहे. जीवा त्या आश्रममधल्या एका बाईसोबत बोलत असतो की आता काय करायचं, मी त्याच्यासोबत असं बाहेर फिरायला चाललो आहे असं तसं. तर ती त्याला सजेस्ट करते की कुठले कपडे घालायचे, जॅकेट घालायचे असं तसं, आणि त्या जॅकेटमध्ये तुम्ही नंदिनीला आवडता हे सांगतात, आणि तोही सीन संपतो. नंतर रम्या आणि वसूचा सीन दाखवला आहे की शेक देत असते रम्या वसू आत्याच्या पायाला, आणि हे सगळं बोलणं चालू असतं की मला का थांबवलंस, असं तसं वसू आत्या रम्याला म्हणत असते. तुला माहिती आहे का ह्या पेपर्समध्ये काय आहे, म्हणजे हे पेपर्स कुठले आहेत. तर रम्या म्हणते हो, हे डिवोर्सचे पेपर्स आहेत, मला माहिती आहे, मला सगळीकडून पहिलंच कळलं होतं ऑफिसमध्ये काय आहे आणि काय नाही ते. तर आता बघ मी काव्याची सही ह्याच्यावर कशी येते आणि डिवोर्स फायनल करते यांचा. कारण मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे की पार्थनी साईन करून दिलेले असतात ते पेपर, फक्त काव्याचे साईन नसतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. भेटूया लवकरच पुढच्या भागामध्ये. धन्यवाद मंडळी माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि तुमचे काय मत असतील माझ्या व्हिडिओबद्दल किंवा एपिसोडबद्दल ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण पूर्ण एपिसोडमध्ये काय घडलं ते तेवढं सांगत बसत नाही की पहिलं हे हिला ते म्हणलं, नंतर ते तिला ते म्हणलं, एक एक शब्द आपण नाही सांगू शकत. कारण की मग मजाच काय ते एपिसोड बघायची, जर आपण यूट्यूबलाच सगळं बघितलं तर मजा पण काय राहिली पाहिजे ना. म्हणून मी फक्त वरच्यावर सांगतो, कारण एक मनामध्ये क्लू राहावा आणि उत्सुकता राहावी. तर धन्यवाद मंडळी, भेटूया लवकरच.